जय श्रीराम. आज वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचं हे व्रत आपल्या गोमंतकात कित्येक वर्षे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करीत आलेले आहेत. आज या व्रताचं महात्म्य जे आहे ते अधिक वाढलेलं आहे. आम्ही पाहतो की कुटुंब व्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी ऋषी मुनी साधू संतांनी ही जी व्रत संस्कृती, उत्सव संस्कृती, सणांची संस्कृती आपल्या या सनातन धर्मामध्ये रुजवली गेलेली आहे. एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी स्ट्रॉंग असायला हवी. कणखरपणे ती आपल्या कुटुंबाच्या मागे उभी असली पाहिजे. हे जे वट किंवा वडाचं झाड आहे, या वडाकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा वड हजारो वर्षे तटस्थ उभा राहतो. तसं खंबीरपणे स्त्री जी आहे ती उभी असली पाहिजे. त्याचप्रमाणे हा जो वड आहे, हा वड विशाल काय असतो, तसंच घरच्या स्त्रीचं मन हे विशाल असलं पाहिजे. विश्वभर आपली ख्याती जाईल अशा प्रकारचे विचार तिने आपल्या कुटुंबासाठी ठेवले पाहिजे. आपली मुलं विश्वभर कीर्ती कमवतील अशा स्वरूपाचं मन या स्त्रीकडे असलं पाहिजे. त्याचप्रमाणे हा जो वड आहे, या वडाला पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की हा वड हा पुराण इतिहास घेऊन आलेला आहे. अक्षय वट म्हणून गयेला मोठं स्थान आहे. त्याचप्रमाणे हा जो अक्षय वट आहे, हा अक्षय वट हा साक्षात त्यांचा नवरा आहे. त्या नवऱ्यासाठी किंवा आपल्या पतीसाठी स्त्री जी आहे ती कायम समर्पित असते. काही क्षणासाठी पत्नी जरी असली तर ती स्त्री आपल्या समाजात कायम आई म्हणून सर्व कुटुंबाच्या मागे उभी असताना आपण सगळेजण पाहतो. आज या वटपौर्णिमेच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणामध्ये वेल एज्युकेटेड लोकंसुद्धा, सुशिक्षित महिलासुद्धा छान प्रकारे हा आपला कल्चर जो आहे तो मेंटेन करताना दिसत आहेत. हे भूषणावह आहे गोमंतकासाठी. आणि म्हणून आपलं जीवन जे आहे ते आपल्या मातीशी जर रुळलेलं असेल, कनेक्ट झालेलं असेल, तर मला असं वाटतं की ते खरं आपल्या भारतावरचं प्रेम आहे. आम्ही आमच्या देशाचं वैभव वाढवणं, आम्ही आमच्या देशाचा कल्चर वाढवणं, आम्ही आमच्या संस्कृतीचा उदो करणं, हे आमच्या आईकडून आम्ही सगळेजण शिकलो. तर ही मातृभूमीसाठी मोठी देणगी आहे. मातृभूमी खुश होणार, आनंदी होणार अशा प्रकारचं हे कार्य जे आहे ते आज सुशिक्षित महिलासुद्धा करताना आपण सगळेजण पाहतो आहोत. आज या ठिकाणी तुम्ही पहा, इंजिनियर, डॉक्टर, त्यानंतर मोठ्या मोठ्या पदव्या घेतलेली महिला आज वटपौर्णिमेचं महात्म्य समजून घेऊन त्याप्रमाणे हे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली जाऊन आपला हा उत्सव पारंपरिक वेशभूषेत करताना आम्ही सगळेजण पाहतो आहोत. अशा या स्त्रिया आज मार्गदर्शक आहेत. अशा या स्त्रिया आज पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायक आहेत. आणि म्हणून या सगळ्या महिलांबद्दल आदर आहे, कृतार्थता आहे की या महिला आजच्या काळातसुद्धा आपला धर्म आणि संस्कृती सांभाळण्याचं काम आणि कर्मधर्म संयोगाने ऋषीमुनींचा आशीर्वादही त्यांच्या पाठीशी नक्की उभा आहे. मला असं वाटतं आजच्या या दिवशी या माझ्या सगळ्या माता भगिनींना अखंड सौभाग्य लाभो, त्यांचं कुटुंब आनंदी आनंदात राहो, त्यांची सगळी दुःख जी आहे ती पसार हो. जशी सावित्रीची दुःख जी आहेत ती यमदूतसुद्धा घेऊन जाऊ शकला नाही, यमदूतसुद्धा तिला त्या दुःखात टाकू शकला नाही. तिच्या नवऱ्याला यमदूताने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. एवढं पातिव्रत्य जे आहे ते श्रेष्ठ मानलेलं आहे. अशा या पातिव्रत्याने भारित असलेली ही भारतीय स्त्री सर्वत्र पूजनीय आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथे स्त्रीचा वास असतो तिथे सगळे देवदेवता आनंदाने वास करतात असं शास्त्र सांगतं. अशा या दैदिप्यमान तेजाने आभूषित असलेल्या, व्रतस्थ असलेल्या आपल्या माता भगिनींना सर्वांना विनंती आहे की त्यांनी ही संस्कृती अशीच पुढच्या पिढीकडे द्यावी आणि आपल्या भारताचा गौरव वाढवावा. सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, ऋषी मुनियों की जय, जय सच्चिदानंद.